त्यांचा खोकला न थांबल्यामुळे त्या नाशिकला हॉस्पिटलमध्ये चेकिंग करण्यासाठी गेल्या तर रडू लागल्या. प्रत्येकाचंही वास्तविक जर कोणाला आजार सांगितला आणि परिस्थितीनुसार जर माणसाला तसा आजार सांगितला तर माणसाला त्या ठिकाणी दुःख फार मिळणार. तसं त्यांच्या आयुष्यात झालं. तर त्यांच्या जेठाणींना हा विषय कळाला. त्या दुबारी मठामध्ये नारळ ठेवायला आल्या आणि त्यांनी महाराजांना नारळ ठेवलं. महाराजांची ओटी आणि ओटीची फुलं ते त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्या आणि 8 दिवसामध्ये रिपोर्ट चेक केले. सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले. ही स्वामी भक्ती तुम्ही जेवढं मनापासून कराल तेवढे स्वामी तुमच्या जवळ येतील. आज स्वामींनी त्यांना संकटातून मुक्त केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांना आधार नाही हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. ती कोणती कुठे हा ब्रह्मांड नाही. तुम्ही मठामध्ये येतात